टीमने असं ठरवलंच आहे की अभिजित आणि निकी या दोघांच्यामध्ये फूट पाडायची आणि त्यासाठीच यांचे प्रयत्न चालू आहेत आणि इकडे जान्हवी पुन्हा एकदा यांच्यामध्ये आग लावण्याचं काम करत आहे। चला तर बघूयात काय डिस्कशन चाललं आहे। तर या दोघे गार्डन एरियामध्ये बसलेले असतात। तर इकडे निकी म्हणते की मला त्याच्याशी एकट्यात बोलायचं होतं अरबाज बरोबर। मला ना फ्रेंडशिपमध्ये कंडिशन नाही आवडत। बाहेर सुद्धा ना माझे भरपूर फ्रेंड्स आहेत, माझ्यासोबत कंडिशन नाही ठेवत ते। सपोज माझी एक फ्रेंड असेल आणि तिचे दुसरे 10 फ्रेंड असतील, पण माझ्यासाठी जी जागा तिच्या मनात आहे किंवा माझ्या मनात आहे ती असणारच आहे। तिची काहीतरी दुसरी कारणं असतील किंवा पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, त्यामुळे तिचे ते 10 फ्रेंड्स तिच्यासोबत असतील। त्या जान्हवी सांगते हां, काय आहे ना तो माणूस म्हणजे अभिजित विषयी इकडे सांगते, आम्ही इथे होतो ना, मला काय म्हणायचंय तो गोड गोड बोलतोय आणि ते आम्हाला दिसतंय। अरबाजला सुद्धा मी हे सांगितलं आणि तू नसलीस ना तो तुझ्या मागे मागे इतकं वाईट बोलतो ना, पण तू आलीस ना समोर मग चांगला होतो तुझ्या। मला वाटतं त्याच्या मनात भीती आहे की तू फटकळपणे तू त्याची इज्जत काढशील, त्याला तोंड घशी पाडशील, त्याची इज्जत निघून जाईल। तर निकी सुद्धा म्हणते की हो हो असू शकतं असं काहीतरी। त्या निकी सांगते की हे बघ त्याचं काहीही असू दे, पण मला या गेमच्या ह्याच्यामुळे सगळ्यांशी बोलून चालून राहायचंच आहे, कारण हे शेवटी घर आहे आणि त्याच्या मनात जर ती भीती असेल तर मी कधीतरी त्याच्याशी या गोष्टीवरती बोलेन। पण प्रत्येक वेळेस अशी कंडिशन घालून ठेवणं आणि मला जर कोणी कंडिशनमध्ये ठेवलं तर मी नाही जगू शकणार, कारण मला ते नाही आवडत, कारण कंडिशनमुळे मी घुसमटून जाईल असं सांगते। तर जान्हवीला फक्त काडी टाकून निकी आणि अभिजित या दोघांना वेगळं करायचं आहे, कारण हे दोघं एकत्र असले की यांच्या डोळ्यामध्ये आग उठते, असं यांचं काहीतरी बिहेवियर होत असतं। त्यामुळे निकी इकडे जान्हवीला कन्व्हिन्स करते की तू सुद्धा हे मनामध्ये ठरवून ठेव की मी अभिजितशी बोलणारच आहे, त्यामुळे तुम्ही असं ठरवू नका की मी ह्याच्याशी बोलणार नाही, त्याच्याशी बोलणार नाही, कारण मला माझ्या फ्रेंडशिपमध्ये कुठल्याही प्रकारची कंडिशन नको आहे। तर अशाच प्रकारे निकी एकदा जान्हवीला समजावते, एकदा अरबाजला सांगते, पण यांच्या डोक्यात काही घुसत नाहीये, त्यांना फक्त या दोघांना तोडायचंच आहे। तर तुम्हाला निक्कीचा हा प्रयत्न, शर्तीचा प्रयत्न सफल होईल की नाही याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।